मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 41व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंडातील भाग दुसरा मधील अहिंसा. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. अहिंसा, अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. म्हणजेच अहिंसेचा करुणा आणि मैत्री या दोघांशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. करुणा म्हणजे सर्व प्राणीमात्रांना वेदनेपासून, दुःखापासून मुक्त करण्याची माणसाच्या मनातील इच्छा म्हणजे करुणा. थोडक्यात सर्व प्राणीमात्रांविषयीची दया म्हणजे करुणा. आणि मैत्री म्हणजे काय, तर कोणत्याही अटीविना सर्व प्राणीमात्रांवरील प्रेमाची भावना म्हणजे मैत्री. अशा करुणा आणि मैत्रीशी अहिंसेचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. जिव्हाळ्याचा म्हणजे आपलेपणाचा, आत्मीयतेचा आणि जवळचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्धप्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुल्लंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होती. याचा अर्थ समजून घ्या. असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्धप्रणीत अहिंसा, बुद्धप्रणीत म्हणजे बुद्धाने बनवलेली किंवा बुद्धाने तयार केलेली किंवा बुद्धाने सांगितलेली अहिंसा ही सर्वकालीन म्हणजे पहिल्यापासून सर्व काळात अनुल्लंघ्य, अनुल्लंघ्य म्हणजे ज्या गोष्टीचे उल्लंघन करता येत नाही असा एखादा नियम जो तोडता येत नाही म्हणजे अनुल्लंघ्य. म्हणजेच बुद्धाने सांगितलेली अहिंसा, बुद्धाने शिकवलेली अहिंसा ही सर्व काळात म्हणजेच अगोदरपासून, पहिल्यापासून ज्याचे उल्लंघन करता येत नाही असे कर्तव्य होते की ती म्हणजे अहिंसा प्रसंगसापेक्ष होती. म्हणजेच प्रसंग पाहून किंवा प्रसंगानुरूप, जसा प्रसंग आला तसा प्रसंग पाहून, वेळ पाहून अहिंसेचे पालन करावे असे होते. जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुल्लंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. म्हणजे जे लोक भगवान बुद्धाची शिकवण मानतात त्यांना अहिंसा ही ज्याचे उल्लंघन करता येत नाही, बिलकुल नियम मोडता येत नाही असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात, म्हणजे बुद्धाची शिकवणूक मानणारे म्हणतात की सर्व काळ अहिंसेने वागले तर पुष्कळ वेळा सत्य असतला म्हणजे सत्याचे असत्याला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. म्हणजे कधी कधी असत्य निवडावे लागते किंवा दुर्गुण सुद्धा निवडावे लागते. ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. म्हणजे या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे योग्य होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला, म्हणजे बौद्ध देशातील लोकांनी अहिंसेचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले, कसे पालन केले आहे, हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. म्हणजे विचार करण्यास योग्य आहे. सिलोनमधील, सिलोन म्हणजे श्रीलंका, म्हणजेच श्रीलंकेमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांना परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते, म्हणजे प्रेरित केले होते. उद्युक्त करणे म्हणजे एखादे कार्य करण्याची प्रेरणा देणे. त्यांनी लोकांना सुद्धा रणांगणात युद्धासाठी उतरण्याचे शिकविले होते, त्यांना उद्युक्त केले होते. उलट पक्षी विरुद्ध पाहता ब्रह्मदेशातील भिक्खूंनी, ब्रह्मदेश ज्याला आज म्यानमार म्हणतात, तेथील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. दोन्ही देशामध्ये असा विरोधाभास दिसतो. ब्रह्मी लोक
म्हणजे म्यानमारमधील लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन वेगवेगळ्या देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. दोन वेगवेगळ्या देशामध्ये अहिंसेचा वेगळा अर्थ लावून वेगळ्या प्रकारे पालन केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहेत. जर्मनमधील बौद्ध मंडळाने पंचशिलेतलं अहिंसा हे तत्व सोडून देऊन इतर 4 तत्वे मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. पुढे बघूया अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. भगवान बुद्धांनी कोठेच डिफाईन केलेलं नाही अहिंसा म्हणजे काय. वस्तुतः म्हणजे खरे पाहता अहिंसेचा निश्चित शब्दात तो म्हणजे भगवान बुद्ध क्वचितच उल्लेख करतो. भगवान बुद्ध क्वचितच उल्लेख करताना आढळतात. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने, प्रासंगिक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने, अशा एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने आलेल्या पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा म्हणजेच भगवान बुद्धाचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. ग्रहण करणे म्हणजे घेणे किंवा स्वीकारणे. म्हणजेच एखाद्याने भिक्षा म्हणून भिक्खूला मांस देऊ केले ते स्वीकारण्यास बुद्धांचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्यास भिक्खूंना प्रतिबंध नव्हता, म्हणजे त्यांना विरोध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. भिक्खू संघातीलच देवदत्ताने असा आग्रह धरला होता की जर भिक्खूंना कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर भिक्खूंनी ते खाऊ नये, त्यांनी ते स्वीकारू नये. दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देण्याला बुद्धांचा विरोध होता आणि त्यांनी असे स्वतःही म्हटलेले आहे. अहिंसा परमो धर्मा म्हणजे अहिंसाच हा परम धर्म आहे. हा आत्यंतिक म्हणजे टोकाचा सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. बौद्ध धर्मामध्ये अहिंसा हे तत्व अगदी टोकाचे असे स्वीकारलेले नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक पुरावा असा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो म्हणजे बुद्ध म्हणतात, सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. सर्वांवर प्रेम केल्याने तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. बुद्धांनी हे जे सांगितले की सर्वांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही, हे जे तत्व आहे अहिंसेचे तत्व, या तत्वाचे हे निगेटिव्ह स्पष्टीकरण नसून ते पॉझिटिव्ह स्पष्टीकरण आहे. असे दिसते की ह्यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून म्हणजे वरील वाक्यावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. जीवहत्येची इच्छा म्हणजे जाणून बुजून एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची माणसाच्या मनात इच्छा निर्माण होणे आणि जीवहत्येची आवश्यकता म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या प्राण्याचा जीव घेणे आवश्यक असणे. ह्यामध्ये भगवान बुद्ध फरक करीत होते.
ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची आवश्यकता असेल तर अशा गोष्टीला भगवान बुद्धांनी विरोध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची आवश्यकता नसूनही फक्त माणसाच्या मनात त्या प्राण्याची हत्या करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी जीवहत्या केली, अशा जीवहत्येला भगवान बुद्ध विरोध करीत होते. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला, भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो म्हणजे भगवान बुद्ध व्यक्तीवर सोपवितो. परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शहाणपणा असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. म्हणजेच एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही याविषयी माणसाने आपल्या अंगी असणाऱ्या शहाणपणाचा उपयोग केला पाहिजे. तो निर्णय घेण्या अगोदर माणसाने आपल्या प्रज्ञेचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. व्यवच्छेदक रेषा म्हणजे फरक करणारी रेषा. म्हणजेच जीवहत्येची आवश्यकता आहे किंवा नाही यामध्ये फरक करणारी रेषा नीतिमान माणसाला ओढता येते. म्हणजे नीतीने वागणाऱ्या माणसाला यामध्ये फरक करता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. ब्राह्मण यज्ञामध्ये बळी द्यायचे म्हणजे ब्राह्मणी धर्मामध्ये हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. म्हणजे ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे तर जैन धर्मात हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे. म्हणजेच भगवान बुद्धाची अहिंसा हे हिंसा करा असेही म्हणत नाही आणि हिंसा करू नका असेही म्हणत नाही. म्हणजे प्रसंग पाहून आवश्यकता पाहून माणसाने वागावे असे भगवान बुद्ध शिकवितात. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धाने तत्व म्हणजेच प्रिन्सिपल आणि नियम म्हणजे रूल यात भेद केलेला आहे. तत्वालाच प्रिन्सिपल म्हणतात. तत्व म्हणजे व्यक्तीने आयुष्यात एखादी गोष्ट करायची किंवा नाही हे ठरविणे म्हणजे तत्व. तत्व हे लवचिक असते, ते मोडले तरी चालते. आणि नियम ज्याला रूल म्हणतात. नियम म्हणजे काय तर व्यक्तीने एखाद्या विशिष्ट प्रसंगी विशिष्ट विचारानुसार किंवा मतानुसारच वागले पाहिजे असे सांगणारा विचार म्हणजे नियम. नियम हे कठोर असतात, ते मोडता येत नाहीत. नियम मोडल्यास शिक्षा ठरलेली असते. माणसाने विशिष्ट प्रसंगी दान करावे किंवा करू नये हे ज्याचे त्याने ठरवावे. म्हणजे प्रत्येकाचं तत्व वेगळं असेल. एखाद्याला दान करावं वाटते किंवा एखाद्याला दान करावे असे वाटत नाही. दान करणे हे झाले तत्व. आणि कर्ज भरणे म्हणजेच कर्जाची परतफेड करणे हा झाला नियम. म्हणजेच कर्जाची परतफेड आपल्याला करावीच लागते. कर्जाची परतफेड केली नाही तर शिक्षा ठरलेली आहे. हा झाला नियम. तत्व आणि नियमामध्ये असा फरक आहे. भगवान बुद्धाने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून भगवान बुद्धाने तिचे विवेचन केले आहे. विवेचन म्हणजे काय? विवेचन करणे म्हणजे सकारात्मक परिणाम साधण्यासाठी विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करून विचार मांडणे
म्हणजे विवेचन करणे असा भगवान बुद्धांनी विविध दृष्टिकोनांचा विचार करून अभ्यास करून आपले मत मांडलेले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. म्हणजे असे करण्यात भगवान बुद्ध अत्यंत शहाणपणाने वागले यामध्ये संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार म्हणजे त्यानुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. म्हणजे दान करणे हे झाले तत्व, त्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही दान करा किंवा नका करू. परंतु कर्जामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य नाही, कर्ज तुम्हाला भरावेच लागेल, कर्जाची परतफेड करावेच लागेल. नियमात स्वातंत्र्य नसते, नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. पुढे बघूया संसरण. संसरण म्हणजे स्थलांतरण किंवा मायग्रेशन. आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश म्हणजे संसरण. म्हणजे आत्म्याचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश म्हणजे संसरण. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे. प्रवचिला आहे म्हणजे त्याविषयी प्रवचन केले आहे. आणि प्रवचन म्हणजे काय? धार्मिक सिद्धांताची फोड करून सोप्या शब्दात अर्थ समजावून सांगण्याची क्रिया म्हणजे प्रवचन. अशा सोप्या शब्दात भगवान बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलेला आहे. परंतु त्याने म्हणजे भगवान बुद्धाने आत्म्याचे संसरण प्रवचिले नाही. आत्म्याचे संसरण म्हणजे आत्मा एका देहातून म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो असे भगवान बुद्धांनी सांगितलेले नाही. भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. म्हणजेच बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर दोषारोप केला, असा आरोप केला की भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले आहे. दोन विरोधी सिद्धांत भगवान बुद्धांनी मांडले आहेत असे काही लोकांनी बुद्धांवर आरोप केले होते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. म्हणजे माणसाच्या शरीरातील आत्मा एका शरीरातील आत्मा दुसऱ्या शरीरात जोपर्यंत प्रवेश करत नाही तोपर्यंत पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत. आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. म्हणजे एका शरीरातील आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश न करता पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. हे संभवनीय म्हणजे शक्य आहे काय? शक्य तरी आहे काय? परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. म्हणजे आत्म्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश केल्याविना पुनर्जन्म शक्य आहे. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद. बॅक्ट्रिया हा देश होता. हिंदुकुश पर्वत आणि प्राचीन ऑक्सस नदी यांच्या दरम्यान असलेला प्राचीन देश. आज रोजी हा देश अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांचा भाग आहे. या बॅक्ट्रिया देशाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय? नागसेनाने उत्तर दिले, नाही. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय? म्हणजे एकमेकांविरोधात मते नाहीत काय? नागसेन म्हणाला, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय?
म्हणजे आत्म्याशिवाय पुनर्जन्म शक्य आहे काय? नागसेन म्हणाला, अर्थात निश्चित शक्य आहे. राजा मिलिंदाने विचारले, हे कसे शक्य आहे? हे समजावून सांग बरे. नागसेन, जिथे संसरण नाही म्हणजे जिथे आत्म्याचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. नागसेन म्हणाला, हो शक्य आहे. राजाने परत विचारले, कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले? राजा म्हणाला, अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. राजा परत म्हणाला, याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. भिक्खू नागसेन म्हणाला, बाळपणी म्हणजे लहानपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा तुला आठवते काय? राजा म्हणाला, होय आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय? राजा म्हणाला, अर्थात नाही. याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो. नागसेनाने सांगितले. वा, छान नागसेन, छान. राजाने परत विचारले, नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय? नागसेनाने उत्तर दिले, यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. राजा म्हणाला, वा, छान नागसेना, छान. पुढे बघूया गैरसमजुतीचे कारण. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद म्हणजे ऐकणारे लोक भिक्खूंचा असे, म्हणजे भगवान बुद्धांचा उपदेश ऐकणारे भिक्खू असायचे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखन कला अद्यापि विकसित झाली नव्हती, म्हणजे तोपर्यंत लेखन कला विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवले. हा आपला व्यवसायच केला. त्यांना भणक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अठ्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. म्हणजेच ते साधारण नव्हते, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. यथातथ्य म्हणजे जसेच्या तसे झाले नाही. भगवान बुद्धांच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. म्हणजे भगवान बुद्ध जिवंत असतानाच त्यांच्या निदर्शनास आले होते की आपण जे काय उपदेश केलेला आहे तो उपदेश भिक्खू लोकांना सांगताना त्यांनी त्याचे गैरकथन केले, म्हणजे चुकीचे सांगितले. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलगद्दुपम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात. तिसरा कन्नकठ्ठल सुत्तात. चौथा महातन्हा संखय सुत्तात आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन म्हणजे बुद्धाने केलेल्या उपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे.
म्हणजे सत्यस्थिती सोडून झालेले आहे। कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे। म्हणजे जसे भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे सिद्धांत सांगितले तसेच ब्राह्मणी धर्मात सुद्धा हे सिद्धांत आहेत। ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसळवता आले। काही लोकांनी ते घुसळले। यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे, जे बुद्धांनी सांगितलेले आहे, बुद्धांनी शिकवलेले आहे असे म्हणून जे मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे। म्हणजे बुद्धांनी ते म्हटलेच आहे, बुद्धांनी ते शिकवलेच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे। आपण फार सावध राहिलो पाहिजे। या संबंधी एक कसोटी विद्यमान आहे। कसोटी म्हणजे एक परीक्षा विद्यमान आहे, म्हणजे अस्तित्वात आहे। भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते। बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे। जे बुद्धीला विसंगत आहे म्हणजे जे बुद्धीला न पटणारे आहे ते, आणि जे तर्काला सोडून आहे, तर्क म्हणजे काय? तर्क म्हणजे लॉजिक। एखाद्या गोष्टीविषयी नवीन अनुमान काढण्यासाठी स्वतःच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्रिया म्हणजे तर्क। अशा तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे। म्हणून इतर गोष्टी यथायोग्य म्हणजे जशाच्या तशा असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही, म्हणजे हरकत नाही। दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत। म्हणजे जी गोष्ट मनुष्याच्या कल्याणासाठी आवश्यक नाही अशा गोष्टीची चर्चा भगवान बुद्धांनी कधीही केलेली नाही। म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः म्हणजे खरे पाहता ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही। तिसरी ही एक कसोटी आहे, म्हणजे तिसरी ही एक परीक्षा आहे, ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत म्हणजे त्यांचे निश्चित मत आहेत, आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत म्हणजे ज्या विषयासंबंधी त्यांचे निश्चित मत नाही, अशी विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली होती। जे विषय पहिल्या वर्गात पडतात म्हणजे ज्याविषयी भगवान बुद्धांचे निश्चित मत आहेत त्यांच्या संबंधित त्याने म्हणजे भगवान बुद्धांनी आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत। जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात म्हणजे ज्याविषयी भगवान बुद्धांचे निश्चित असे मत नव्हते त्या संबंधी त्याने म्हणजे भगवान बुद्धाने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात। ज्या तीन प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत, कोणते तीन प्रश्न आहेत? पुनर्जन्म, कर्मसिद्धांत आणि अहिंसा। या तीन प्रश्नांसंबंधी संदेह म्हणजे शंका अथवा मतभेद आहेत, त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या म्हणजे वरच्या तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे। काय काय लक्षात ठेवावं लागेल? म्हणजे बुद्धवचन आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी पहिलं म्हणजे ते बुद्धीला विसंगत आहे किंवा नाही, तर्काला धरून आहे किंवा नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ते मनुष्याच्या कल्याणासाठी आहे काय, कल्याणाला पोषक आहे काय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या विषयासंबंधी भगवान बुद्धांनी निश्चयात्मक आणि अंतिम अशा रूपाने आपले मत मांडले आहे काय। अशा तीन गोष्टी म्हणजे तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा, आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।